नमस्कार, मी रोज प्रसाद मुंजीवार इथं मुखाकाट्यावरून मी बोलत आहे. इथे एक अज्ञात एक बाई आहे इथं आमच्यापाशी. त्याच्या मानसिक स्थिती बरोबर नाही आणि तिनं आज 4 महिने झालं इथं आहे आणि रात्री आरडाओरडा करते आणि गाड्यावर दगडफेक करते, बरोबर. आणि तिला 4-4 दिवस तिनं उपाशी राहते आहे आणि कोणत्याही अज्ञात माणसाला तिनं दगडं तीन मारते, गाड्याला दगडं मारते. त्याची मानसिक स्थिती बरोबर नाही, तरी पण शासनानं याची दखल घ्यावी आणि याची काय आहे ते विल्हेवाट लावा. आणि ते रात्री बेरात्री तिथं ग्राउंडमध्ये सर्प इचुकाटे असल्यामुळं ते बाई कुण्याही टायमाला कुठेही चालले आणि काही कराले आणि आम्हाला माय बहिणीवर शिवाय देते तिला आणि तिला काही मानसिक स्थिती तिची बरोबर नाही. तर प्रशासनाने नगर परिषद कोणतेही जे जिम्मेदार अधिकारी आहेत ते त्याचं विलास करावं. यापूर्वी तुम्ही ते रोटी कपडा बँकवाल्याला सूचना केली ती नाही, सूचना दिलेली नाही. रोटी कपडा बँकला आम्ही तिला एवढे दिवस 2 महिने आम्ही तिला आमच्या घरच्या काय जे बी होतं ते आम्ही तिला देत होतो, पण तिनं आम्हाला उलटं आम्हाला दगडं घालली आणि तिनं कवा हिर आहे बाजूला, हिरीकडे चालली आहे का ती आता हिरीमध्ये पडल. त्या हिरीच्या बाजूला तिथं मुक्काम आहे, तिथं सर्प मोठे मोठे सर्प आहे. ते खरं आहे का बोललाले? बरोबर आहे साहेब. का बोलाले ते बाई काय करलाले? बाई त्रास दिलेले, जाळ लावलेली आहे, जाळ लावले कुठं काही झालं केलं, जाळ मोठीला लागलं हेला केलं, जाळोक मला किती वाजवलेली बाई इथं गाड्या बिड्या थांबलेले आहे. गाड्यावाल्याचं ते उचलून घेऊन चालले तिकडे झाडाखाली. तुम्ही त्याचा व्हिडिओ करा, व्हिडिओ करून तुम्ही ठेवा. आमच्यापासले काही वस्तू आता हे काही आपल्या आमचे कामाची वस्तू तिकडे पाठीमागे नेऊन टाकलेले आहेत. तिनं असं तिचा ॲड्रेस सांगते की तिनं उस्मानाबादची आहे, कुठं तर लक्ष्मी मंदिर आहे, हां कळम उस्मानाबादचे कुठं तर लक्ष्मी मंदिर आहे तिथले असं ॲड्रेस सांगते तिनं. हे बघा एक मेंटल बाई इथं आहे नांदेड नाका काट्यापाशी. त्याची मनस्थिती बरोबर नसल्यामुळे बघा इथं लोकांना त्रास देत आहे. मन कशी अवस्थामध्ये इथं राहत आहे. इथं इच्छू काटे हे राहायचं आहे. का इथं काय राहू तुम्ही? घरदार नाही तुम्हाला? हा कुठले तुम्ही मावशी? मॅडम तुम्ही कुठले? दिल्लीचे. इथं कसं काय आलो? असं आहे का? हा गाव कुठलं तुमचं? उस्मानाबाद कुठं? आळणी माह्यार आणि महुवा दिलंय मला कळंब तालुक्यात. कळंब तालुक्यामध्ये. शिक्षण किती झालंय? 7वी पास. जुनी 7वी. बरोबर. तुमच्या मालकाचं काय नाव आहे? मालकाचा काय संबंध येतो? मालकाचं नाव पाहिजे आम्हाला. इथं तुम्हाला इथं आमदारकीला थांब करायचं इथं उदगीरमध्ये मंत्री म्हणून. आमदारकीचं आहे. हा आमदारकीचं पद तवा नाही. आता मी लय आता मोठी. आता इलेक्शन आहे, आता इलेक्शनला थांबायचं आहे. कोणचं इलेक्शन अजून झालं नाही का? इलेक्शन नाही, आता रिटायर होऊ लागलंय. ते आधार कार्ड नवऱ्याचं नाव काय? सांगू का? हा चकलक पौळ. पौळ. हा चकलक पौळ. हा